सुद्धा स्पेसिफिक अँटीबायोटिक घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांनी सुद्धा ते रिकरंट होत जातं, इन्फेक्शन रिकरंट होत जातं. कारण त्याचा आजार केवळ युरिनरी मध्ये नसतो, तर त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचे रूट्स असतात. म्हणजे मूत्रसंस्थेचे जे काही विकार असतात त्याच्यामुळे देखील किडनीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कधी कधी युरिन टेस्ट केली, पस सेल्स 10% 20% 30% असतात. आमच्याकडे येणारे रुग्ण 100 200 300% प्रमाणे सुद्धा असतात. अरे बापरे, अशा असतात. त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ठीक आहे, पण रिपीटेडली होत असेल तर त्याने वेळेवरती दखल घेतली पाहिजे की आपलं इन्फेक्शन हे काहीतरी आहे आणि ह्याची व्यवस्थित ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि त्याचा पूर्ण सर्वांगीण विचार करून जर पूर्ण शरीराची ट्रीटमेंट केलं असेल तरच ते युरिनरी इन्फेक्शन कायमचं कमी होत असतं. बरोबर. केवळ टेम्पररी औषध खाल्लं, इन्फेक्शन कमी झालं, परत कामाला गेलं, परत आलं, असं जर महिने चालत असेल आणि परत जर सायकल होत असेल, मग ते हळूहळू युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तर मग ते किडनी फेल्युअरकडे जात असतं किंवा किडनी तिची दुर्बळ होत असते. बरोबर. त्यामुळे हे गांभीर्य तिथेच समजलं पाहिजे. एकदा दोनदा तीनदा इट्स ओके, काही कॅज्युअल घ्यायचं आहे, मग ते साध्या औषधं घेतले, गरम पाणी पिलं तरी कमी होतं किंवा साधं थंड पाणी 1-2 लिटर 2.5 लिटर पर डे घेतलं तरी कमी होत असतं. थोडीशी फूड स्टाईल चेंज केलं तरी कमी होतं. म्हणजे जी काही कारणं असेल ती व्यवस्थित ट्रीट केलं तर होतंच. कारण शरीरामध्येच तशी व्यवस्था आहे. शरीर स्वतःच एक मोठं डॉक्टर आहे, पण त्याला ते चान्स दिला पाहिजे, त्याला एक संधी दिली पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे हे स्टोन, किडनी स्टोन. खूपदा आपण ऐकतो त्याला काय सायकलसारखं एक 15 दिवसासारखं 15 दिवसाला 1 महिन्याला त्याला पेन होत असतं. ते स्टोन जोपर्यंत एकाच मार्गात आहे, एका ठिकाणी आहे, एका स्थानी आहे, तोपर्यंत पेन होत नसतं. पण त्याचं थोडंसं जरी चेंज झालं, लोकेशन चेंज झालं, ते रस्त्यात आलं निसर्गाच्या, की ते पेन व्हायला लागतं. पेन झालं की मग परत ते पेन किलर जातात. पेन किलर गेल्यानंतर ते स्टोननी सुद्धा किडनीवर एक प्रेशर असतंच. स्टोननी जे कारणामुळे स्टोन होतो त्या स्टोनमुळे तर किडनीला एक प्रेशर होतं, त्याचं एक्सेस काम होतं, त्याच्यावर एक बर्डन असतं. जसं आपल्याला एक कंटिन्युअस बर्डन आहे, 16 तास आपण काम करतोय, 20 तास काम करतोय, 2 दिवस करू शकाल, 3 दिवस करू शकाल, वर्षानुवर्ष नाही करू शकाल. त्या स्टोनमुळे एक प्रेशर असतंच. त्यामध्ये आणखी पेन किलर घेतलं की मग आणखी त्याच्या किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे रिपीटेड जर त्याला स्टोनमुळे त्रास होत असेल, रिपीटेड तो परत जर पेन किलर औषधी घेत असेल, तर त्याला पुढे इन्व्हिटेशन मिळू शकतं की आपली किडनी खराब होऊ शकते, दुर्बल होऊ शकते, मग तो एखादा डायलिसिसचा व्हिक्टिम तर होऊ शकतो. ओ बापरे, म्हणजे खरं तर अशी बरीच कारणं असतात. अजून बाकीची कारणं आहेत ती आपण जाणून घेऊया सरांकडनं. पण एक आपण फोन घेतोय, जगदीश आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. माझं नाव जगदीश लोमटे, मी तळेगाव दाभाडेवरून बोलतोय. तुम्हाला ना 6 महिन्यापूर्वी हृदयविकार झाला होता, अटॅक आला होता. आणि अटॅक आल्यानंतर काय झालेलं आहे की हृदयाचं कार्य 40% पर्यंत कमी झालं. तर माझी जे अँजिओप्लास्टी केली होती, डॉक्टरांनी मला फक्त पाणी अर्धा लिटर प्यायला सांगितलेले दिवसभरामध्ये, आणि शरीरात पाणी साठवू नये म्हणून लॅक्टिक सारख्या गोळ्या रोज मला घेतो, मी 6 महिने झाले घेतोय. तर माझा असा प्रश्न आहे की जर मी कंटिन्यू ह्या गोळ्या घेत राहिल्या तर माझ्या किडनीवरती परिणाम होईल का, किंवा त्याच्यासाठी मला काय करावं लागेल अजून? बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचे आपण नक्कीच उत्तर जाणून किती आहे आपलं इजेक्शन फॅक्टर, किती आहे, पंपिंग रेट किती आहे? 40. ठीक आहे. बहुतेक त्यांनी फोन ठेवलेला दिसतं, त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया सर. पण वेळ झाली एका ब्रेकची, घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती किडनीचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. होलिस्टिक हर्बल चिकित्सेमध्ये नेमके कोणते उपाय आहेत हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयाच. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील डॉक्टरांना तर नक्कीच तुम्ही आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि आता जो आपल्याला प्रश्न विचारला होता जगदीश यांनी सर, की त्यांचं 6 महिन्यापूर्वी त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्यांची एक जी गोळी चालू आहे, पाणी कमी पितात अर्धा लिटर, आणि लायसिक्स नावाची जी गोळी चालू आहे, त्याच्यामुळे किडनीवरती परिणाम होण्याचे चान्सेस आहेत का? आता काय, त्यांचं हार्ट अटॅक आलेला आहे. हार्ट अटॅक त्यांना अँजिओप्लास्टी झालेली आहे. अँजिओप्लास्टी झाल्यामुळे त्यांचे जे हार्टच्या मसल्स आहेत त्या वीक झालेल्या आहेत.
त्यामुळे त्याची पंपिंग कॅपॅसिटी त्यांची कमी झालेली. त्याला एक मेडिकल लँग्वेज इजेक्शन फॅक्टर असं म्हणतात. इजेक्शन फॅक्टर 40 to 60 हे नॉर्मल असतं. त्याच्यापेक्षा कमी जर झाला तर त्याची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली असं म्हणतो. आणि त्या पंपिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांना सल्ला दिला आहे की पाणी कमी प्या, कारण पाणी जेवढं घेतलं तेवढं त्याला पंपिंग जास्त करावं लागतं आणि हृदयाचं काम वाढतं. आणि शरीरातलं पाणी काढून टाकण्यासाठी त्यांना एक लायसेक्स नावाची गोळी असते, त्यामुळे ते मूत्र निर्मिती जास्त होऊन ते निघून जातं, असा एक उद्देश असतो. पण महत्त्वाचं आहे हे आता प्रायोरिटी मेडिकलमध्ये प्रायोरिटी ठरवलं जातं. महत्त्वाचं प्राधान्य महत्त्व कसं कोणाला द्यायचं. तर आता निश्चितच त्यांना हृदयाची प्रायोरिटी दिलेली आहे किंवा प्राथमिकता दिलेली आहे. पण मुख्य जो तो यांचं इजेक्शन फॅक्टर वाढणं हे महत्त्वाचं आहे. कारण आमच्या होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाचं की हे जे 5 अवयव आहेत त्या आधारावरच हे होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे आमच्याकडे असा एक पेशंट आहे की ज्याचे वडील ज्याचे मुलगा हा एशियन इन्स्टिट्यूट हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आहे. त्यांच्या वडिलांचं इजेक्शन फॅक्टर 20 to 25 होतं. पण आमच्याच ट्रीटमेंटने ह्याच ट्रीटमेंटने ते आमच्या हातातही नाही, कारण ते ट्रीटमेंट किडनीची करत असताना हार्ट आपोआपच चांगलं असतं. त्यांचं इजेक्शन फॅक्टर आज ज्याला म्हणतात पंपिंग हार्टची मसलची कॅपॅसिटी 30 to 35% झालेली आहे. त्यामुळे ती 30 to 35% होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे मी असा सल्ला देईन की त्यांना की जवळच्या कुठला तरी निष्णात डॉक्टरकडून किंवा ज्याला ऑर्गॅनिक किंवा हर्बल मेडिसिन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये बरेचशी औषधी आहेत की इजेक्शन फॅक्टर वाढवू शकतात. त्यामुळे त्यांचं हार्ट स्ट्रॉंग झालं की आपोआप त्यांचं लायसिक्स बंद होईल आणि लायसिक्स बंद झालं की पुढचे जे किडनीवर होणारे जे दुष्परिणाम ते पण बंद होतील. इमिजिएट काही होणार नाही लायसिक्स घेतल्यामुळे 6 महिने 1 वर्ष, पण पुढे कधी ना कधी तर पुढे होतच असतं. जर त्यातल्या त्यात त्यांचं जर क्रिएटिनिन लेवल जर जास्त असेल तर मग आणखी धोका वाढतो. कारण जे क्रिएटिनिन लेवल जे 1.4 असायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी चेक करून बघावं आणि ते जर जास्त असेल तर मग आणखी रिस्क वाढते. त्यामुळे मुख्य त्यांचा गाभा जो आहे तर त्यांनी आपल्या हार्टचं पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ती ट्रीटमेंट करावी. आणि लायसिक थोडे दिवस घेतलं तरी त्याचं दुःख म्हणू नये, त्याचं उगीच हे करू नये, टेन्शन घेऊ नये, पण ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करा, तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि जर काही हर्बल ट्रीटमेंट असेल तर ती तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर, आताच आपण जी कारणं सांगितली आहेत त्या कारणं आपण पुढे सांगूया. आता त्यानंतर महत्त्वाचं कारण आहे नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणून असतं. ही सगळी किडनी खराब झाल्यानंतर किंवा सामान्य माणसाला माझी किडनी चांगली आहे किंवा नाही हे समजणं महत्त्वाचं आहे. हे नेफ्रोटिक सिंड्रोम हा बहुतेक लहान मुलामधला आजार असतो. मग तो 6 महिन्याचा असो, 1 वर्षाचा असतो किंवा 15 वर्षापर्यंत हा आजार कॉमन असतो. कारण हा आजार होण्याचं महत्त्वाचं कारण असतं की मधली जी रेझिस्टन्स सिस्टीम आहे, मधली जी इम्युन सिस्टीम आहे, मधली शरीरातली जी प्रतिकार क्षमता आहे, मधली शरीरातली जी मिलिटरी आहे ती वीक झाल्यामुळे हा आजार होत असतो. त्यामुळे सूज येत असते. तर ह्या आजारामध्ये प्रथमतः डोळ्यावर चेहऱ्यावर सूज निर्माण होत असते आणि युरिन टेस्ट केल्यानंतर मग युरिनमध्ये अल्ब्युमिन असे पॉझिटिव्ह येत असतात, जे नॉर्मल युरिनमध्ये अल्ब्युमिन सापडत नाही. पण ज्याची एखादी युरिन टेस्ट केली तर अल्ब्युमिन सापडते किंवा प्रोटीन सापडू शकतात. तर ह्या आजारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काय केवळ स्टेरॉइडवर ठेवल्या जातात, टेम्पररी ट्रीटमेंट केल्या जाते आणि तो आजार हर्बल मेडिसिनने तर खूप चांगला होतोच. पण कदाचित ॲलोपॅथिक औषधाने जरी चांगला झाला तर अशा मुलांमध्ये काय होतं की आमच्याकडे जे केसेस येतात, जे डायलिसिससाठी येतात, डायलिसिस ॲडवाईस केल्यानंतर येतात, त्यांची जर हिस्ट्री घेतल्यानंतर कळतं की त्यांना आज 30 ते 35 वर्षामध्ये डायलिसिस सुरू होतं किंवा लागलेलं असतं. आणि त्याचं कारण असतं की त्याला लहानपणी हा आजार झालेला असतो. बरोबर. खरं तर अशी बरेच कारणं असतात जी आपल्या लक्षात येत नाही. तर आधी जर वेळीच आपण जर ती रोखलीत किंवा तज्ञांच्या सल्ल्यांचं मार्गदर्शन घेतलं आपण तज्ञांचं, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपण एक फोन घेतोय. अनिल आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. हा, नमस्कार, बोला. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या लघवीतून आहे ना रक्त आलं होतं. बरं. त्याबद्दल सांगा ना काही. रक्त आलं असेल, सोनोग्राफी वगैरे केली का आपण? नाही, सोनोग्राफी नाही केली. जवळच्या डॉक्टरना दाखवलं होतं. बरं. किती वेळा रक्त? त्यांनी ते औषधं वगैरे दिले. बरं. तर मग त्यासाठी सांगा ना मग काही.
तो एकदा सोनोग्राफी करून घ्या, त्यामुळे कदाचित स्टोन वगैरे असू शकतं आणि त्याचं निश्चित निदान केलं पाहिजे. निश्चित निदान करून ट्रीटमेंट केली चांगली असेल. बरोबर आहे. म्हणजे त्यांना मुख्यतः त्यांना आधी सोनोग्राफी केली पाहिजेत आणि घाबरून न जाता परत तज्ञांचा व्यवस्थित सल्ला घेऊन तुम्ही त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही उपचार असतात ते तुम्ही नक्कीच करू शकता. डॉक्टर, आपण पुढे सांगूया का पुढची कारणं काय असतात? पुढची नेफ्रोटिक्स, त्याच्यानंतर पॉलिसिस्टिक किडनी म्हणून असतं. हे चित्र दिसत असेल, हे जसे अंगूर असतात, ग्रेप्स असतात, तसे हे दिसतात. हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे वंश परंपराने येणारा आजार आहे की कदाचित एखाद्या फॅमिलीमध्ये सगळ्या भावंडांना असू शकतो हा आजार. अच्छा. म्हणजे आई वडिलांना असेल तर त्याच्या भावंडांना असतो, मुलांना असतो, मग ती 2 असतील 3 असतील असा आजार असतो. तर कुठलेही आजार जेनेटिक्स किंवा वंशपरंपरेने येणारे आजार, आई वडिलांपासून येणारे आजार, हे आपण आपल्याप्रमाणे त्याच्या ते डोरपर्यंत आलेले असतात. मी सांगतो, दारामध्ये येऊन बेल वाजवत असतात, पण आत घ्यायचं की नाही आपल्या हातात आहे. त्याचं जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर सुरुवातीपासून जर त्याची लाईफस्टाईल, फूड स्टाईल चांगली ठेवली, औषधांचा कमी वापर केला, आपल्याला माहीत आहे की बाबा हे माझ्या फॅमिलीमध्ये आहे, आईवडिलांना होता किंवा माझ्या बहिणीला आहे, अशा वेळेस जरी असेल तर त्याची जी स्पीड आहे, आजार वाढण्याची जी स्पीड आहे, बरोबर, एक असं समजा 40व्या वर्षी त्याचं नुकसान होण्यापेक्षा 60व्या वर्षी नुकसान होतं, 70व्या वर्षी नुकसान होतं. पण त्यासाठी किडनीसाठी काळजी घेण्यासाठी 2च परत औषधे आहेत की त्यांनी मिनिमम केमिकल औषधीचा वापर केला पाहिजे. कारण कुठलंही केमिकल औषध घेतल्यानंतर ते किडनीला हार्मफुल ठरतंच. ते कमी प्रमाणात असेल, 1% प्रमाणात असेल, 100% प्रमाणात असेल, त्यामुळे ते कमी केलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे, नियमित डाएट ठेवला पाहिजे. त्यामुळे हे जेनेटिक डिसऑर्डर ज्याला म्हणतात किंवा वंशपरंपरेने येणारे आजार ते हळूहळू प्रोलॉंग होऊ शकतात. किंवा अगदीच 80 वर्ष झालं तर काही नुकसान होत नाही असं होऊ शकतं, होत नाही. पुढचं कारण काय आहे? त्यानंतर जो आहे किडनी कॅन्सर. कॅन्सरमुळे सुद्धा किडनी खराब होऊ शकते. कॅन्सर हा असा आता हल्ली जो कॅन्सर सगळीकडे आपण ऐकतोय की बराचसा कॉमन झालेला आहे. बराचसा कॉमन म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या पेशंटची गर्दी वाढत चाललेली आहे. त्याची कारणं खूप आहेत, पण जी काही ट्रीटमेंट आज आहे, मग ते रेडिएशन असो, केमो असो किंवा सर्जरी असो, ती एक लिमिटेड मर्यादित ट्रीटमेंट आहे. त्यामुळे तो आजार परत परत होत असतो. तो परत होण्यासाठी किंवा जे काही केमो दिल्या जातात त्यांनी सुद्धा किडनी खराब होत असते. अरे बापरे. म्हणजे कॅन्सरमुळे खराब होते, परत केमोमुळे खराब होते, रेडिएशनमुळे. त्यामुळे एक कॅन्सर हे त्याचं एक कारण आहे असू शकतं. त्या अवस्थेत जर होलिस्टिक कन्सेप्टने, होलिस्टिकच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शरीराचा विचार करून वनस्पती औषधाचा किंवा ऑर्गॅनिक मेडिसिनचा किंवा ज्याच्यापासून एक्स्ट्रॅक्टपासून बनवलेल्या औषधाचा वापर केला तो कॅन्सर तर खूप कमी होतोच. कारण कॅन्सरचे सुद्धा खूप आमच्याकडे पेशंट आहेत, किडनी कॅन्सरचे आहेत, बाकीच्या कॅन्सरचे आहेत, ते पण कमी होऊ शकतात. नक्कीच. खरं चिकित्सेबद्दल आपण माहिती करून घेऊया. आज पण आपण एक फोन घेतोय. सचिन आपल्याशी बोलतात यवतमाळहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, मी सचिन बोलतोय यवतमाळवरून. हॅलो मॅडम. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. सर, माझं किडनी फेल झालं आहे सर, दोन्ही किडनी फेल झाले आहे. अच्छा. काय चालू आहे ट्रीटमेंट? ट्रीटमेंटचं माझं आयुर्वेद सर, पश्चिम डॉक्टर नागपूरला. डायलिसिस चालू आहे का? नाही सर, डायलिसिस केलं नाही सर. डायलिसिस मला रेफर केलं होतं, मी केलं नाही डायलिसिस. किती आहे? 32 वर्ष आहे. किती क्रिएटिनिन किती आहे? माझं क्रिएटिनिन 1.3 आहे सर. मी अर्धी वर्ष चालू आहे माझ्याकडे. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. 1.3. 1.3 आहे. ठीक आहे सचिन, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया, पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते किडनीचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे आणि ह्यावरती होलिस्टिक हार्बर ट्रीटमेंट आपल्याला कशी मदतगार ठरू शकते हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण आता सचिन यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्याचं वय वर्ष आहे 32 का 35 असं म्हणाले ते, जी दोन्ही किडनी फेल आहेत आणि तेच त्यांचं क्रिएटिनिन जी लेवल आहे ती 1.3 आहे. तर काय सांगाल सर? अतिशय त्यांचं घाबरण्यासारखं काही नाही. दोन्ही किडनी फेल्युअर असतील
पण त्यांची जवळच्या नागपूरला कुठे जे असेल यवतमाळला तिथे डॉक्टरला तपासून घ्यावी आणि हर्बल मेडिसिननी त्यांचं क्रिएटिनिन लेवल कमी होऊ शकतं. आता आमच्याकडे जर खूप पेशंट आहेत त्यांचं क्रिएटिनिन लेवल 10 ते 12 लेवलवर आहेत, 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष विदाउट डायलिसिस असतात किंवा ज्यांचं 7-8 असतं 10 दिवसाच्या ट्रीटमेंटने एकदम 2ने 3ने 1ने कमी होत असतं क्रिएटिनिन लेवल. त्यामुळे त्यांचं घाबरण्यासारखं काही नाही आणि त्यासोबत त्यांनी वनस्पती औषधाचा आग्रह धरून कुठला तरी निष्णात डॉक्टरकडे करून ट्रीटमेंट घ्यावी आणि मी म्हणतो त्यांनी साधं तीळ तेलाने जरी पूर्ण बॉडीचा मसाज केला, रोज मसाज केला, तरी त्यांची किडनीची एफिशियन्सी जी आहे, कार्यक्षमता आहे ती वाढू शकते किंवा किडनी साईटवर केलं तरी औषध वाढू शकते. आमच्याकडे एक ट्रीटमेंटचा एक भाग असतो की मेडिकेटेड ऑइल असतात, त्यांनी जर मसाज केलं तर त्याचा खूप परिणाम होतो ज्या स्थानिकला. जसं एखाद्या झाडाला पाणी घातलं तर काय होतं की टवटवीत होतं, तसंच त्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याची एफिशियन्सी वाढते, त्यामुळे ते किडनीचा एक फायदा होतो. तर एवढं जरी नाही केलं तरी रोज मसाज केला तरी त्यांना खूप फायदा होऊ शकतो. त्यातल्या त्यात औषधी तेलाने केलं तर आणखी 4 पट त्याचा फायदा होऊ शकतो, एवढं खरं आहे. पण त्यांनी घाबरण्यासारखं काही नाही, त्यांनी जवळच्या डॉक्टरांचं ट्रीटमेंट करून ही करू शकतो. सर आता आपण पुढच्या कारणांकडे वळूया. हो, पुढची जी कारण आहेत आता पूर्वी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आपलं डिस्कशन झालेलंच आहे. आता त्यानंतर नेफ्रायटिस म्हणून एक आजार आहे. नेफ्रायटिस जो आजार आहे त्यामध्ये किडनीला मध्ये सूज आलेली असते. अशा पर्टिक्युलरली अनेक स्त्रियांमध्ये हा आजार परत कॉमन आहे. हा आजार तो वर्ष 15 ते 30 वर्ष ह्या आजारामध्ये खूप कमी ना. हा आजार होण्यासाठी सुद्धा जी बॉडीमधली जी प्रतिकारक शक्ती कमी असते ती कमी झाल्यामुळे होते. आणि आमच्याकडे अशीच एक पेशंट आहे ती ऑलरेडी म्हणजे तिचं एक ट्रॅजिक ज्याला किंवा दुःखद, तिचं लग्न झाल्यानंतर तिला नेफ्रायटिस झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की तिची किडनी खराब आहे आणि तिचं क्रिएटिन लेवल 2च्या पर्यंत 1.8 वगैरे आहे. त्यानंतर तिला असा सल्ला देण्यात आला की बाबा लग्न जरी झालं असेल की तुम्हाला हे मूल होऊ शकत नाही किंवा मूल होण्याच्या दृष्टीने तुम्ही त्याचे चान्स घेऊ शकत नाही, कारण ते नेफ्रायटिसमुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढेल. ब्लड प्रेशर वाढलं की मग ते अबॉर्शन वगैरे होऊ शकतं. असं तिला त्याप्रमाणे काउन्सिलिंग करण्यात आलं. आणि त्यानंतर मग तिला कुठला तरी हा होलिस्टिक हर्बल चिकित्सेचा पर्याय लक्षात आला आणि ती आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि आज तिला इश्यू झालेला आहे. एवढा फायदा होऊ शकतो. म्हणजे नेफ्रायटिस तर कमी होईलच, पण तिच्या जीवनामध्ये जो आनंद पाहिजे होता, एका स्त्रीला मूल होण्या